वर्गातली मुलगी चुकून एका क्लासरूममध्ये जाते आणि तिथे गेल्यावरती एक मॅम आणि सर नको त्या अवस्थेत तिला दिसतात. ती तिथेच थबकते आणि मागे वळते. पण तेव्हापर्यंत त्या सरांनी तिला पाहिलेलं असते. ते तिला जवळ बोलावतात आणि धमकी देतात की तू झालेला हा प्रकार जर कुणाला सांगितलंस तर तुला शाळेतून काढून टाकण्यात येईल, सरळ तुझ्या हातामध्ये TC मिळेल आणि तू कुठेही शाळेत जाऊ शकणार नाही. अशा अनेक प्रकारच्या धमक्या ते सर तिला देतात. त्यामुळे ती घाबरून शाळेतच जात नाही. कित्येक दिवस ती शाळेत जात नाही म्हणून तिची बेस्ट फ्रेंड तिला विचारायला येते. तेव्हा ती घडलेला सगळा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगते. तर ती म्हणाली तू काय काळजी करू नको, तू ये उद्या शाळेत, आपण कंप्लेंट करू. तर ती ठरल्याप्रमाणे शाळेत जाते आणि टॉयलेटमध्ये तिला जळलेल्या अवस्थेत सरळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. कारण रडायचं नसते, लढायचं असते.